लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन्ही महिन्यांचे मिळून पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार का? कारण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार किंवा काही वेबसाईटवर देखील आपण पाहिलं आहे की या संदर्भातील माहिती आली होती की लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित येऊ शकतात का, असा विचार सरकार करत आहे। मग यामध्ये नक्की सत्यता काय आहे किंवा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने नक्की काय हालचाली सुरू आहेत? कारण आज दिनांक 1 सप्टेंबर आहे, अजूनही योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठीचा GR असेल किंवा शासन निर्णय अजूनही आला नाही। मग सरकार नक्कीच यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्रित देण्याचा विचार करत आहे का, याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। परंतु मित्रांनो, त्याआधी अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला आणि तुम्ही जर फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। चला व्हिडिओच्या मूळ मुद्द्याला सुरुवात करू। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत आपण पाहिलं आहे की योजनेचे हप्ते पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होतात। साधारणपणे 5 तारखेच्या आसपास योजनेचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होते आणि 10 तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती योजनेचे निधी वितरित केला जातो। आता यावेळी काय झाले बघा, यावेळी आता 1 सप्टेंबर आला, परंतु अजूनही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठीचा कोणताही शासन निर्णय सरकारद्वारे प्रकाशित केला गेला नाही। याचा अर्थ असा की अजूनही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी सरकारने महिला व बाल विकास विभागाकडे पैसे दिले नाहीत। याबाबत महिला व बाल विकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या हप्ता वितरणासाठीची एक तारीख असेल किंवा एक निधी असेल किंवा लिस्ट असेल, सर्व माहिती तयार केली आहे आणि ती माहिती राज्याच्या अर्थ विभागाकडे देखील पाठवली गेली आहे। यानुसार राज्यात 2,29,00,000 महिलांना योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा हप्त्याचे वितरण करण्यात यावे या संदर्भात सरकारला माहिती देण्यात आली आहे महिला व बाल विकास विभागाकडून। आता सप्टेंबर आणि ऑगस्ट असे 2 महिन्यांचे मिळून पैसे एकत्रित येणार का, हा मूळ प्रश्न सर्व लाडक्या बहिणींचा आहे। तर लक्षात घ्या, सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे। ऑगस्ट महिन्याचा हप्ता मात्र पहिल्या आठवड्यामध्येच मिळण्याची शक्यता 100% आहे। या संदर्भात येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये मंत्रिमंडळाकडून एक शासन निर्णय येईल आणि या शासन निर्णयानंतर लाडक्या बहिणींना पैसे वितरण करण्यासाठीचे सर्व मार्ग मोकळे होतील आणि साधारणपणे मागील 2-3 महिन्यांप्रमाणे 5 तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आणि नेहमीप्रमाणेच 10 तारखेपर्यंत योजनेचे पैसे येतील, परंतु हे पैसे 1500 रुपयांप्रमाणे जमा होतील। 3000 रुपयांबद्दल अजूनही सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही किंवा कोणत्याही प्रकारे सरकार याबाबत सध्या तरी सक्रिय दिसत नसल्याचे 100% खरं आहे। याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला उशीर होईल, तोही हप्ता त्याच्या वेळेला मिळेल, परंतु दोन्ही हप्ते एकत्रित देण्याबाबत सरकारने कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी निर्णय घेतला गेला नाही। आता यामधीलच लाडकी बहीण योजनेमधीलच एक महत्त्वाचा असणारा सध्याचा प्रश्न म्हणजे की ज्या महिलांना जून आणि जुलैमध्ये पैसे आले नव्हते त्या लाडक्या बहिणींना ऑगस्टमध्ये हप्ता जो आता मिळणार आहे ते पैसे मिळणार आहेत का, आणि त्यासोबत ज्यांनी आता अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्रे दिली आहेत त्यांची पुढे प्रक्रिया काय होणार? तर लक्षात घ्या, आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांना जून आणि जुलैमध्ये पैसे आले नव्हते त्या लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचे देखील निधी लगेच मिळणार नाही। या संदर्भात संपूर्ण पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या महिला यामध्ये सर्व अटी व निकषांनुसार खरंच पात्र ठरणार आहेत त्यांचे पैसे येण्यास सुरुवात होईल, परंतु त्यासाठी साधारणपणे अजून 1-2 महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो आणि तो कालावधी झाल्यानंतरच त्यांना योजनेचा हप्ता मिळेल। यामध्ये आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले होते की लाडकी बहीण योजनेअंतर्गत
ज्या महिला अटी व निकषांमध्ये खरंच पात्र ठरतील, ज्यांची पडताळणी झाल्यानंतर देखील त्या पात्र आहेत परंतु चुकून त्यांना अपात्र करण्यात आले होते असे निदर्शनास आल्यानंतर त्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा योजनेचे त्यांचे प्रलंबित असलेले हप्ते मिळणार आहेत। त्यामुळे काही प्रमाणामध्ये ही एक चांगली बातमी देखील असणार आहे। ज्या महिला आता सर्व पडताळणी अंतिम म्हणजे पडताळणी पूर्ण झाल्यानंतरही सर्व अटी व निकषांमध्ये पात्रच ठरतील, त्यांना जून जुलै जे काही हप्ते असणार आहेत ते सर्व हप्ते त्यांच्या बँक खात्यावरती तेव्हा जमा होतील, परंतु तुर्तास ऑगस्ट महिन्यामध्ये मात्र तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाहीत। आता यामध्ये अजूनही मी पुन्हा एकदा सांगेल की ज्यांची पडताळणी झाली नाही त्या सर्व महिलांनी लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांना भेट द्या। अंगणवाडी सेविका हे काम करण्यात नसल्यास तुम्ही पंचायत समिती कार्यालयामध्ये जा, पंचायत समितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्या आणि ते देखील हे काम करत नसतील तर 100% तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये जावे लागेल। जिल्हा परिषदमध्ये महिला व बाल विकास विभागाचं एक सेपरेट सेक्शन असतं, त्या सेपरेट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही या योजनेअंतर्गत जे काही सर्व माहिती असणार आहे ते माहिती घेऊ शकणार आहात। त्यामुळेच ही अत्यंत महत्त्वाची अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका। तसेच अशाच कामाच्या माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला, फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत ते सर्व प्रश्न आम्हाला कमेंटमधून नक्की विचारा। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला योग्य पद्धतीने दिली जातील। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।